आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांशील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोके भजिजो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जे येत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम् हरि ओम कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भू मा ते संगोस्त्वकर्मणि योगस्तः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धो शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः आपण काल पाहिलं कर्मयोग ते म्हणा चार गोष्टी कर्मणी एव अधिकार कर्म करण्याचा अधिकार आहे पण मी करतो तिथं हमता आली मी करतो मग करता झालं आणि मी करतो म्हणतो त्यावेळेस फळाची पण अपेक्षा असते म्हणून मा फलेषु कदाचन मी करतो करता आणि फळाची अपेक्षा म्हणजे भोगता आणि माते कर्मफल हेतु भू म्हणजे परत फळाची अपेक्षा म्हणजे भोगता बनायचं असेल तर करता बनावं लागेल पण इथे काय सांगितलंय की तिथे कर्म अर्पट बुद्धीने कर आणि आता समजा अपयश आलं तर सोडून देता कामा नये किंवा मग आता ह्याच्यामध्ये काही फळाची अपेक्षा नाही ठेवायची मग कर्म कशाला करायचं तर प्रमाद आळसाने कधी पण म्हणून कर्मणी एव अधिकार असं का म्हटलं आहे की आपल्या 100% जेवढं सामर्थ्य आहे त्याच्याने सगळं कर्म करायचं आहे आणि त्यावेळेस कधी पण अकर्माशी संग करू नको तिथे त्याग करायला नाही अकर्माशी संग करू नको म्हणजे कर्माचा त्याग करू नको करत राहा सगळं सोडून बसू नको प्रमाद नाही येता कामा नये आळस येता कामा नये किंवा मग आता कशाला म्हणून सोडूनच द्यायचं प्रयत्नच नाही करायचा असं नाही झालं पाहिजे म्हणून अकर्मामध्ये पण चौथी गोष्ट सांगितली की अकर्मामध्ये प्रीती होता कामा नये मला करता भोगता नाही व्हायचं मी अकर्ता होतो करता बनायचं नाही मग अकर्ता होतो करतच नाही कर्म असं नाही आहे तर म्हणे अशा चार गोष्टी ह्या कर्म
योगामध्ये सांगितलं, कर्माचा करता असेल तर भोगता होतो, आणि भोगाच म्हणजे फळाची अपेक्षा असेल तर भोगता होणारच होणार, मग करता पण व्हावाच लागेल. करता न होता भोगता होता येईल का? हे कोणी केलं म्हणे मी केलं. कधी कधी असं होतं की कुठे काहीतरी करायचं असतं, सगळेजण असतात आणि कोणी केलं, हे कोणी केलं सांगा. मुलं वर्गामध्ये असतात सगळे, किंवा सगळे खूप जण आहेत, आणि कोणी केलं म्हटलं तर कोणीच नाही बोललं, तर मग लक्षात माहिती असतं त्या शिक्षकांना कोणीतरी केलेलं आहे, पण ते प्रामाणिक मी केलं सांगितलं त्याला पण त्याची शिक्षा भोगावी लागते. किंवा चांगलं काम असेल तर त्याचं काय होतं, म्हणजे त्याची स्तुती केली जाते. मग मी करता झालो तो भोगताय. कर्म करताना जर माझं प्रशंसा व्हायला पाहिजे, मला नाव मिळायला पाहिजे, असं झालं पाहिजे, असं ठेवून जर कर्म केलं तर, फळाची अपेक्षा ठेवून कर्म करत असेल तर ते नीट होत नाही. आणि म्हणून इथे म्हणले 4 गोष्टी एकदम पक्क्या सांगितल्या. आणि इथे म्हणे, म्हणून पार्था तू ऐक आणि तुझं जे स्वधर्म आहे ते कर, निश्चितपणे तू ह्याचा विचार करून कर, आणि हे 4 कर्मफलाविषयी मात्र आसक्ती ठेवू नको. मग कर्मफलाविषयी आसक्ती ठेवू नको सांगितलं, कर्मयोग करायला सांगितलं, मग कसा होईल तो कर्मयोग? म्हणजे योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय. योगस्थ, योगामध्ये स्थ म्हणजे स्थिर होऊन तू काय कर, संगम त्यक्त्वा धनंजय, संघाचा त्याग, आसक्तीचा त्याग कर. कुठल्या आसक्तीचा त्याग कर? तर कर्मफळाच्या अपेक्षेच्या आसक्तीचा त्याग कर. हेच फळ मिळायला पाहिजे, त्याचा आग्रह करू नको असं पण सांगितलं. 4 गोष्टी म्हणजे कर्मामध्ये साधिकार आहे, फळामध्ये नाही आहे, म्हणून फलविशेष पण ठेवू नको. एखादं विशिष्ट असंच फळ मिळायला पाहिजे तसं पण तू ठेव, तसं समजू नको. आणि अकर्म करता कामा नये, अकर्मात प्रीती होता कामा नये. म्हणजे कर्म करण्यामध्ये अधिकार आहे, कर्मफळाचं चिंतन करण्याची आवश्यकता नाहीये. आणि मग नंतर म्हणे एक विशिष्ट असंच फळ मिळायला पाहिजे अशी पण तू इच्छा ठेवू नको. आणि कर्माचा त्याग पण करू नको. पण असा कर्मयोग कसा होईल? करता भाव नाही, भोगता भाव नाही. म्हणून काय करायला पाहिजे? योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय. अरे अर्जुना, तू काय कर, योगयुक्त होऊन फळाचा संग सांडून चित्त देऊन कर्म कर. आणि म्हणजे आदरील कर्मदैवे तरी समाप्ती ते पावे, तरी विशेष तेथ तोषावे हेही नको. का निमित्ते कोणे एके ते सिद्धी नवचता ठाके, तरी तेथेची अपरितोखे शोभावे ना. म्हणजे जसं होईल पूर्ण झालं तरी दुःख करता का, म्हणजे पूर्ण झालं तर आनंदाने हुरळून जाता कामा नये, आणि झालं नाही अपूर्ण राहिलं तरी दुःख करता कामा नये असं सांगितलं. आता इथे धनंजय म्हटलं बरं का, धनंजयती, धनाचं जय. आणि धनंजय म्हटलं बरं का, धनंजय धनाचा जय करणारा असा आहे तो. म्हणजे तू त्याग कर कसला, तर त्याच्यातल्या फलबुद्धीचा त्याग कर सांगितलं. म्हणून योगस्थ कुरु कर्माणि, म्हणून सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. इथे योगाची अतिशय सुंदर व्याख्या सांगितली, डेफिनेशन सांगितली. समत्वम योग उच्यते. समत्व ठेव. कशात समत्व ठेव? तर म्हणे जसं एखादी टीम आहे, खेळते ती, किंवा एखादा खेळाडू आहे, तो काय करतो, हारला तरी सुद्धा ते स्वीकारतो तेवढ्याच ह्याच्याने, आणि जिंकला तरी ते स्वीकारतो. जिंकल्याने त्याने हुरळून जाता कामा नये, आणि म्हणजे आणि हारला तरी सुद्धा त्याच्याने निराश होता कामा नये. हे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे. म्हणून तर म्हणे इथे सांगता आहेत, आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले, परी ठेली आही सगुण जाहाले, ऐसेच माने जैसे जे तुला आले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे तैसे. देखो संता असंत कर्मी, हे जे सरिस्तपणे मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रश्नशील जे. आणि इथं त्यांनी सांगितलं की पूर्ण झालेलं कर्म किंवा अपूर्ण राहिलेलं कर्म, या दोन्ही कर्मांविषयी आनंद आणि खंत रहित अशी जी अवस्था आहे ना, त्याला समता म्हणते. म्हणून मग आनंद व्यक्त करायचा नाही, करा, पण ते पण समजून की त्याच्यातच वावत जाता कामा नये, आणि नाही झालं तर त्याच्यातही वावत जाता कामा नये. म्हणून योगाचं स्वरूप सांगितलंय, आणि श्रेष्ठ पुरुष यांची काय करतात, प्रशंसा करतात असं पण सांगितलंय. आणि इथे ही बुद्धी योगस्थ कुरु कर्माणि, योगामध्ये स्थित होऊन कर्म कर. योग म्हणजे काय, जोडणं. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये काय म्हटलं माहिती का, म्हणे
की दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्ध शरणमन्विच्छ कृपणा फल हेतव. इथे म्हटले की समत्व म्हणजे योग आहे, कर्म करायमध्ये अधिकार आहे. म्हणजे अभ्यास किती करावा ह्याच्यावरती त्या विद्यार्थ्याचं कंट्रोल आहे. ते त्याच्या हातात आहे, किती अभ्यास करावा किती नाही करावा. सगळं त्याचं प्लॅनिंग करणं, अभ्यास करणं आणि लिहिणं, पेपर जसा येईल तो लिहिणं, हे त्याच्या हातात आहे. पण इतकेच मार्क पडले पाहिजे, मार्क देणं त्याच्या हातात आहे का? किंवा म्हणून ते ज्यावेळेस तो कर्म करत असतो, जेव्हा करत असतो त्यावेळेस त्याचं चिंतन करता कामा नये की मला मार्क्स मिळतील की नाही, इतके मिळतील की नाही, तितके. म्हणजे तसं करतात ते तिथे लिहिण्यामध्ये पण विसरून जातात किंवा अभ्यासच पूर्ण होत नाही. म्हणजे त्यांची बुद्धी तिथं मी मध्ये, मला फळ मिळेल, फळाच्या आसक्तीत राहते. तो करता पण म्हणतो आणि भोगता पण म्हणतो. आणि मग भविष्याचीच चिंता करत 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 त्याचं वर्तमान पण नष्ट होतं. म्हणून वर्तमानात जे ते स्वीकार करून कर. कारण इथं अर्जुन काय करत होता, पुढे काय होणार आहे हे सांगतोय. अर्जुन या युद्धाने असं होईल तसं होईल, हे का परिणाम होतील ते परिणाम होतील असं सांगतोय. म्हणजे भविष्याच्या बद्दल शोक करतोय ना. मग कर्म करताना कशी बुद्धी पाहिजे, योगस्थ कुरु कर्माणि. इथं दोन्ही गोष्टी आता पुढच्या याच्यात तुम्हाला या पुढच्या श्लोकात अजून स्पष्ट होईल 50व्या की इथे दूरेण ह्यवरम कर्म बुद्धी योगात धनंजय, बुद्धी योग सांगितलं आहे. बघा, बुद्धिजीवी आणि बुद्धियोगी, बुद्धियोग आणि बुद्धिजीव हा फरक आहे. बुद्धिवाद म्हणजे म्हणायचे बुद्धिवाद म्हणजे ज्यांच्या बुद्धीतच वाद आहे की नाही जे विचार आहे ते बरोबर आहे की नाही. एक बुद्धिजीव, बुद्धिजीव म्हणजे बुद्धीच्या जीवावरती जगणारा. एकदा एक मोठे महाराष्ट्रींच्या गोष्ट सांगतात, ते त्यांचा अनुभव आहे. ते म्हणतात की एकदा ते कुठेतरी गेले होते चालत चालत बाहेर गावी, बाहेर ठिकाणी कुठे गेले आणि तिथे युनिव्हर्सिटी किंवा काय असं कॉलेज तिथे गेले. आता तिथं ते गेले होते पण तिथे मध्येच त्यांना जे कोणी भेटलेत, जिथं जाऊन भेटलेत ते त्यांचे प्रिन्सिपल वगैरे नव्हते. जे होते त्यांनी त्यांची चौकशी सुरू केली, काय करतात काय नाही असं तसं. उभंच ठेवलं त्यांना आणि ते सगळं सांगत होते. मग भरपूर प्रश्न चालू होते. तेवढ्यात ते समोरून आलेत प्रिन्सिपल. त्यांनी म्हटलं अरे हे सगळे आलेत म्हटल्यावरती त्यांनी जाऊन सांगितलं अरे बाबा, त्यांनी सगळं सांगितली, माहिती सांगितली. मग त्या समोरच्या माणसांना पण थोडस वाटलं अरे काहीतरी आहे, म्हणजे आहे, बुद्धी खर्च करावी लागली, ते सगळं सांगावं लागलं. त्यावेळेस त्याला थोडस महत्व पडलं. त्याच्यानंतर तरी सुद्धा त्याने काही त्यांना सन्मान दिलाच नव्हता. तेवढ्यात ते जे प्रिन्सिपल आहे त्यांनी बघितलं अरे आता इथे हे मोठे म्हणजे मोठे आहे, ते त्यांना माहिती होतं. ते आल्याबरोबर अरे 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 त्यांना बसवलं नाही का तू, बसव चला चला, खाण्यापिण्याची वस्तू म्हणजे सगळं सगळं केलं, मान सन्मान दिला मन. आणि म्हणजे आता त्यांना माहिती होतं की हे उपनिषद आणि ते ब्रह्मसूत्रावरती बोलणारे सांगणारे असे आहेत ज्ञानी आणि असं असं आहे. मग त्यांना त्यांचा जो हाता त्याला पण सांगितलं तो अधिकारी, आणि त्याला पण मग त्याचं पण तरी सुद्धा त्याने ऐकल्यामुळे त्याला पण त्याच्यावरती पण काय झालं होतं की प्रभाव पडला होता. म्हणजे अशा तऱ्हेने बुद्धिजीव बुद्धीच्या विचारांनी प्रभावांनी मग त्यांनी काय केलं की आपलं खाणं मिळवलं. तोपर्यंत त्याला उभं सुद्धा केलं नव्हतं की. म्हणजे बुद्धिजीव, पण इथं बुद्धियोग सांगितलं. बुद्धियोग कसा माहितीये का, बुद्धीचा योग आहे. आता ही जी बुद्धी आहे ना, तर मन जसं म्हणतं त्याच्याप्रमाणे न वागता त्याच्यामध्ये समता ठेवून जे काही बुद्धियोग म्हटलंय बरं का त्याला, बुद्धियोगात असा हा बुद्धियोग. ह्या याच्यात काय करायचंय तर म्हंटले की हे जे सकाम कर्म आहे, फळाच्या अपेक्षेने केलेलं कर्म आहे, हे कसं आहे, दूर येणं ही अवरम, दुरूनच त्याज्य आहे, अवरम आहे, कनिष्ठ आहे जवळून तर नाहीच, म्हणजे लांबून सुद्धा त्याचा त्यागच केला पाहिजे असे. म्हणून सकाम कर्म किंवा फळामध्ये बुद्धीमध्ये फळाचे चिंतन न करता असं जे बुद्धियोग म्हणजे जे काय कर्म करायचे तिथे ठेवून, हे धनंजय बुद्धो शरण मानवीच कृपणा फल येतो. तू अशा बुद्धीला शरण जा जी कशी आहे, ती जोडणारी. म्हणून युजस्व पुढच्या श्लोकात सांगितलं कशी बुद्धी असेल ती बघा. म्हणजे अशा तऱ्हेने की बुद्धो शरण मानवीच, त्या बुद्धीला शरण जाते. त्या बुद्धीच्या आश्रयाने तू कर. कुठल्या बुद्धीच्या आश्रयाने? योग बुद्धीच्या, कर्मयोग, निष्काम कर्मयोग बुद्धीच्या आश्रय. कर्मयोग म्हणजे काय, नुसतं कर्म करणं असं नाही आहे, तर बुद्धीने समजून कर्म करणं आहे. एक नुसतं करणं आणि एक समजून करणं, त्याच्या कन्व्हिक्शनने करणं, पूर्ण त्याचा त्या विचाराने करणं, फरक आहे की नाही. मग अशा तऱ्हेने इथे कर्मामध्ये अधिकार आहे, फळाची चिंता न करता
म्हणजे म्हणून गुरुदेव म्हणायचे, गिव्ह द बेस्ट अँड लिव्ह द रेस्ट. गिव्ह युअर बेस्ट. तुम्ही जास्तीत जास्त बेस्ट जेवढं 100% करू शकता, पूर्ण ओतून, मन ओतून काम करा. मन ओतून म्हणजे बुद्धीने, मनामध्ये कुठलीही चिंता वगैरे न ठेवता कर्म करा, आणि मग ते जे आहे ते फळ घ्या. लिव्ह द रेस्ट, असं तिथं बुद्धियोग म्हटलंय. आता हा जो बुद्धियोग आहे ना, तो कसा आहे तर म्हणे, अर्जुना निष्काम कर्म कर, सकाम कर्म करू नको. अशा तऱ्हेने तुझी बुद्धी, असा जो बुद्धियोग आहे त्याने कर्म कर, त्याच्यामध्ये तू ठेव बुद्धी. म्हणून शरण मनविच्छ, कोणाला शरण आहे? बुद्धीला. म्हणजे ज्याही वेळेस मन, मन म्हणजे काय तर संकल्प विकल्पात्मक मन. हे करू की ते करू, हे करू की ते करू, हे करावं की ते करावं, आज सत्संगाला जावं की नाही जावं, की मग बाहेर जावं. मग आपण म्हणजे असं मग ते निश्चय करते ती, नाही 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 आज सत्संगाला जाऊ, बाहेर जायचं नंतर पण जाऊ शकतो, असं आहे ना. मग आता हे जे आहे ना, ह्याला म्हटली निश्चय. आता ही बुद्धी झाली. ज्या वेळेस मन आहे ना खाली ओढतं विषयांकडे, याच्याकडे, फळाच्या आशेकडे, बाकीच्या चिंतांकडे ओढतं, मनामध्ये वासनांचे पडसाद पडतात, त्याच्याकडे न करता अशा तऱ्हेने, अशा बुद्धीने. आणि म्हणून पुढचा पण श्लोक खूप महत्वाचा आहे, तो बरोबरच म्हटलंय, बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मात योगाय युज्यस्व योग कर्म सुकौशलम. म्हणून तू काय कर, बुद्धीने युक्त झालेला असा जो असतो ना, अशा तऱ्हेने तो पाप पुण्य पण बघत नाही, सुकृत दुष्कृत म्हणजे पाप आणि पुण्य, चांगलं कर्माचं फळ, वाईट कर्माचं फळ, ह्या दोन्हीपासून अलिप्त राहतो. तस्मात योगाय युज्यस्व. युज्यस्व म्हणजे युज म्हणजे जोडणं, त्या योगाला जोड तुझं मन बुद्धी. योग कर्म सुकौशलम, आधी समत्वम योग उच्चते सांगितलंय, आणि इथे योग कर्म सुकौशलम सांगितलं, आणि मधल्या श्लोकात कृपणा फल हे तव सांगितलं. बुद्धीला शरण जा, योग बुद्धीला शरण जा आणि मग कर. आणि कृपणा फल येतो, कृपण म्हणजे कंजूस. कृपण म्हणजे जे काही आपल्याकडे क्षमता आहे ती न वापरता तशीच टाकून देणं. म्हणजे अनात्म्याला आत्मस्वरूपाचा जाणू शकतो, पण ते न बघता जे सगळ्या विषयावेश वस्तूंकडे आणि अनात्म्याकडेच पळणं, त्याला पण कृपण म्हटलंय. म्हणून म्हणतात ना, सगळं सामर्थ्य आहे, सगळं खर्च करू शकतो, सगळं करू शकतो, पण करत नाहीये चांगल्या कार्यासाठी पण, मग त्याला ना कंजूस म्हणतात, त्याला कृपण म्हणतात. मग असं त्याला ते कृपण म्हटलंय. आता अर्जुनाला आता सांगितलं हे दोन्ही अशा तऱ्हेने, जहातीह, इथे सोडून दे बाबा. हे कशाने? बुद्धीने सोडून दे. खरं तर बुद्धीत विषय येतो, बुद्धीत इच्छा आधी येते, आणि मग ती मनामध्ये येते, आधी बुद्धीमध्ये प्रकट होते. आणि मनातनं जरी आली, जर समजा बाहेर काही बघताय दृश्य, ते दृश्य मन ग्रहण करतं, त्या ग्रहणातनं ते साठवलं जातं चित्तामध्ये, आणि त्याच्यावरती बुद्धी ग्रहण करते जे काय घ्यायचं ते. समजा तुम्ही कधी कुठे बाहेर गेलात, कुठे फिरायला गेलात, आणि तिथे काहीतरी कोणीतरी खाऊ घातलं, तो पदार्थ कधीच खाल्ला नव्हता, अरे वा किती छान आहे, आणि मग ते खाल्लं. मग ते बुद्धीने पण ग्रहण केलं, मनाने आधीच घेतलं, तो आवडलं मनाला, आणि ते बुद्धीत पण साठलं, पण त्यानंतर कळलं की हे घातक आहे खायला, असं पण कळलं. पण आवडतं, पण मन म्हणतं काय होतं खायला, चल चल खाऊ, पण बुद्धी सांगते नाही नाही त्याच्याने असं असं होतं, घातक आहे, नाही खायचं. मग आता काय झालं, त्या बुद्धीचा आश्रय घेतला, म्हणून असं सांगितलं. म्हणून हे, आणि कर्म कसं आहे, योग कर्म सुकौशलम, ज्या वेळेस बुद्धी स्थिर असते त्याच वेळेस कर्म होऊ शकतं. बुद्धीमध्ये ज्या वेळेस प्लॅनिंग असतं त्याच वेळेस नीट कौशल्याने कर्म होऊ शकतं. योग कर्म सुकौशलम असं म्हणलं नाही का, कर्म सुकौशलम. आता ह्या ज्या आहेत ना, कुश, कुश म्हणतात त्याला, ते कुश पण जर घ्यायचे असतील तर ते पण अशा हळूच अशा कौशल्याने उपटावे लागतात बरं का, नाही तर हाताला लागतं. आता ते तसंच इथं पण कौशलम, इथं समत्वम, आधी समत्वम योग उच्चते, आणि मग आता योग कर्म सुकौशलम, कर्मामध्ये कुशलता. कर्मामध्ये कुशलता कशी, काल आपण उदाहरण बघितलं होतं. एकाग्रतेने तो काम करत होता, जसं एखादा कलाकार आहे तो सगळं विसरून जातो, आणि त्याच्या मनामध्ये त्याचा ध्यास लागतो, आणि ते चित्र काढणार, त्या चित्रामध्ये इतका रममाण झालेला असतो, त्याला कसलं खाण्यापिण्याचं पण भान राहत नाही, परिस्थितीचं भान राहत नाही, आजूबाजूला कोण आहे त्याचं पण भान राहत नाही, त्याच्या बुद्धीने मध्ये ते इतकं ठसलेलं असतं, आणि मन बुद्धीचं ऐक्य होतं.
आणि ते मन आणि बुद्धी मन त्याचे कुठल्याही हे व्यक्त करत नाही आणि त्याच्याने तो ते चित्र काढत असतो आणि त्याच्याच आनंदामध्ये रममाण होतो. त्याला हे पण लक्षात राहत नाही की मी कुठं बसलो आहे, मी काय करतो. एक चित्रामध्येच इतका मग्न होऊन गेला त्याच्या कलाकृतीमध्ये आणि मग तिथे कुशलता असते की नाही, असं कौशल्य. मग अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथी तो बुद्धियोग विवरिता बहुत पाडे पार्था दिसे हा अरुता कर्म भागू परितेची कर्म आचरिजे तरीच हा योग पावजे जे कर्मशेष सहजे योग स्थित आणि म्हणून बुद्धियोगू सुधरू तेथ अर्जुना होई स्थिरू मने मने करी अव्हेरू फळ हेतूचा जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले ही उभय बंदी सांडिले पाप पुण्ये. म्हणून इथे म्हटलं की अर्जुना, आता त्या दोन्ही श्लोकांचं वरती ओव्या आहेत. अर्जुना समत्व चित्ताचे तेचे सार जाणे योगाचे जिथं चित्ताचे समता आहे ना तिथे योग झाला समजायचं. योग म्हणजे जोडणं. आता बघा एखाद्या आता म्हणजे कर्माच आपण याचा अर्थ आधी नुसता थोडा बघून घेऊ ह्या पहिल्या ओवीचा. म्हणजे कर्म झालं पूर्ण यशस्वी झालं नाही तर अयशस्वी झालं दोन्ही मध्ये सुद्धा काय करायचं, चित्त ढळू द्यायचं नाही, मनाचा समतोल ढळू द्यायचा नाही, त्याला म्हणायचं कर्मयोग. आणि हेच तत्व आहे कर्मयोगाचं. आणि करत राहणं आणि असं जाणून ह्या योगामध्ये जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे, म्हणजे कसं मन, तर म्हणे मन काय करतं की निष्काम कर्म करण्याचा मनाचा धर्म आणि हेच कर्म करायची बुद्धीचा निश्चय. कारण हे जे कर्म केल्याने ज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा लाभ होणार आहे असं समजून हा पर्याय असं तिथे त्यांनी लिहिलंय. पण ते करण्याचा बुद्धीचा निश्चय आणि मनाचा कर्म करण्याचा धर्म. पण मनामध्ये पण काय आहे की निष्काम कर्म, बुद्धीमध्ये पण काय निष्काम करण्याच्या बुद्धीला शरण गेलेलं आहे. असा बुद्धीचा निश्चय आहे, ह्यांचा ऐक्य झालंय. म्हणजे मन बुद्धीचं ऐक्य आधी जेथे मन आणि बुद्धीचे, जिथं मनाचं आणि बुद्धीचं ऐक्य आहे, मन काय समजतंय की माझा कर्म करण्याचा निष्काम कर्म करण्याचा धर्म आणि ही बुद्धी अशी झालेली बुद्धी, ह्यामध्ये मन आता दुसरे तिसरे करत नाही, त्याला म्हणायचं कर्मयोग. आणि हे बघा आता एखादी गोष्ट करायची असेल तर आता काय होतं माहिती का, आता सगळ्या समारंभात इकडे तिकडे जात असतात तर मनाने पटत नाही बरं का ते, हे काय चांगलं नाही, पण तरी समोर सुद्धा आपल्याला काय होतं, बुद्धी म्हणते ठीक आहे ना, मला नाही आवडलं. मनाला आवडत नाही पण बुद्धी त्याच्यावरती निश्चय करते की प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते आणि त्यांची ते आहे म्हणून ठीक आहे, ते पण हे नसेल ओके, हे पण असू दे. मग त्यावेळेस काय होते, मनाचे जे काय विचलितता असते ती मनाची विचलितता बुद्धीच्या विचाराने शांत होते आणि मग जे आहे ते स्वीकारलं जातं, मग शांत राहतो की नाहीतर मग थोडस जरी मनाविरुद्ध झालं रे झालं की लगेच तळतळ है ना, लगेच मग सुरू होतं की नाही. मग अशा तऱ्हेने इथे समत्व म्हटलंय त्याला, आणि चित्ताचं समत्व सगळ्या कुठल्याही स्थितीत शांत राहणं हेच फार महत्वाचं आहे. आणि हे जे काय ना, जे समोर येणं ते करत राहणं, तो बुद्धियोग विवरिता बहुत पाडे पार्था दिसे हा अरुता कर्म भागू. आणि भक्तच असतो ना तो असाच असतो, जे काही झालं आहे, जे काही परिस्थिती समोर आली त्याला भगवंताची इच्छा ही भगवत इच्छा करून तो स्वीकार करतो आणि आपला पाठ करत राहतो. जसं आपण म्हणजे एखाद्या याच्यात काम करत असताना मी माझी ड्युटी करतो बाबा, बाकी कोणी काय करेल माझी ड्युटी काटेकोरपणे करायची मला, असंच ठरवून ज्यावेळेस आपण ते करतो, मग त्यावेळेस कोणी किती काही म्हटलं तरी त्या याला आपण त्याच्याने काय होतं, विचलित होतं कामा नये. ह्यालाच योग कर्म सुकौशल म्हणलं. पुढे पण सांगितलं म्हणजे बुद्धी योग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्म भागू परी तेची कर्म आचरिजे तरीची सोयू हा योग पावजे असं म्हटलं. म्हणजे आता निष्काम असं कर्माचं स्वरूप आहे ना, बुद्धियोगाचा विचार केला तर त्याच्या तुलनेने सकाम कर्म निष्कृष्टच आहे. आणि म्हणून प्रारंभी काय केलं की वेदांनी सांगितलेल्या सगळ्या कर्मांचं आचरण केलं बरं का. म्हणजे वेद प्रणित काम्य कर्म केलं विधीपूर्वक करावे लागतात,
सगळे विधीपूर्वक केलं तरी ते सकामच होतात, कारण त्याच्या पाठीमागे मला हे फळ मिळायला पाहिजे हे आधीच काय असते, आसक्ती असते. आणि हे करत असताना मग त्याच्यात मी करतो हा भाव पण येतो, कर्तृत्वाचा. मग फलाचा, मग पण ह्याच्यामध्ये हेच कर्म करताना ज्यावेळेस त्यातला कर्तृत्वाचा भाव मी करतो हे त्यागलं आणि फळाची आशा हेच फळ मिळायला पाहिजे ह्याचा पण त्याग केल्यावरती जे कर्म शिल्लक राहत ना, म्हणे जे कर्मशेष सहजे योग स्थिती. हा योग कसा आहे, जसं वेदांनी सांगितलेलं वेद प्रणित कर्म करतोय, पण त्या कर्म करताना सकाम नाहीये, निष्काम आहे. कसं की त्याच्यामध्ये मी करतोय हा भाव नेहमी निमित्त आहे, भगवंत माझ्याकडनं करून घेतो. आणि दुसरं म्हणजे हेच फळ मिळायला पाहिजे, जे मिळेल ते माझा प्रसाद बुद्धीने ग्रहण करतो. ते अशी जी आहे ना, हे जे काय ना, जे कर्मशेष राहतं, अशा तऱ्हेने जर कर्म केलं, दोघांचा त्याग करायला सांगितलं. इथं संघ शब्देनं दोघांचा त्याग, आसक्तीचा त्याग सांगितला. पण कुठल्या आसक्तीचा त्याग आहे? एक तर मी कर्म करतोय, मी करतोय या भावाचा त्याग, आणि दुसरा कुठल्या आसक्तीचा त्याग आहे? मा फलेषु कदाचन मा ते संग, म्हणजे मा कर्मफलेषु हेतुर्भू, कर्मफळाचा हेतू ठेवू नको, म्हणजे त्यात आसक्ती ठेवू नको, विशिष्ट असं फळ मिळायला पाहिजे याच्यात आग्रह धरू नको. म्हणजे एक तर कर्मफळाचा जी आसक्ती आणि कर्तृत्वासक्ती, या दोन्हींचा त्याग सांगितलं, मग तो कर्मयोग होतो. म्हणून त्यांनी काय सांगितलं, जे कर्मशेष सहज आहे योग स्थिती. कर्माचं आचरण तर करायचं, कर्म सोडायचं नाहीये, पण त्याच्यामध्ये मी करतोय हा भाव हे नाही असलं पाहिजे, आणि मला हेच फळ मिळायला पाहिजे. फळाचा आशेचा त्याग केलं, फलाशा त्याचा त्याग करायला सांगितलं, आणि मग जी शिल्लक राहते ती योगाची स्थिती सांगितली. आणि म्हंटले मग जे बुद्धियोगा योजिले तेशी पारंगत जाहले, ही उभयबंधी सांडिले पुण्य पुण्य. आणि मग अशा प्रकारे अर्जुना, असा बुद्धियोग ज्यावेळेस तुझा सुदृढ होईल ना, त्यावेळेस उत्तम अशा उत्तम म्हणजे ते केलंयस तू, ते उत्तम आहे. ज्या ठिकाणी तू मनाने स्थिर हो, फळाच्या अपेक्षेचा त्याग कर. आणि ज्या वेळेस तू असं करशील, त्याला ज्यांनी ह्या बुद्धियोगाचा अवलंब केलाय ना अर्जुना, त्यांना काय मिळालं तर म्हणे ते ह्या काय झालं, ते इही उभयबंधी सांडिले तेची पारंगत जाहले पाप पुण्य. म्हणजे ज्यांनी असा बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले, इही उभयबंधी सांडिले पाप पुण्य. म्हणजे तेच काय होतात, ह्याला या संसार सागराच्या पैलतीरी निघून जातात, पारंगत जातात, पार पडतात. आणि पार पडतात म्हणजे कोणाच्या, ह्या भवसागराच्या, अडकत नाही त्या कर्मबंधनामध्ये. आणि काय होतात की ही उभय संबंधी सांडिले, आणि ते सगळ्या दोन्ही बंधनातनं मुक्त होतात. कुठले दोन बंधन म्हणजे पाप पुण्य. कसं माहिती का, ही उभयबंधी सांडिले, दोन्ही बंध त्यांचे नष्ट होतात. सांडिले म्हणजे आपोआप गळून पडतात, त्यांना लागत नाही ते दोन बंधन, त्याच्यातनं मुक्त होतात. सांडले म्हणजे मुक्त होतात. पण कुठले दोन बंधन, पाप पुण्य. पाप आणि पुण्याचं, पाप पण बंधन बांधत आणि पुण्य पण बांधत. पापाने नरकाचा भोग करावा लागेल, तर पुण्याने स्वर्गाचा भोग करावा लागेल. पण दोन्ही कर्माचंच काय फळ आहे. म्हणजे मी करतो असं ज्यावेळेस कर्म होतं, मला हे फळ पाहिजे ह्याच्या फळाच्या आशेने, त्यावेळेस ते फल मिळतं. आणि त्याच्यामध्ये परत नवीन कर्म हे वासना वाढवणार आहे, वासना क्षय नाही करणार. म्हणून त्याच्यातला आसक्तीचा त्याग कर. आणि म्हणून ज्यावेळेस तू ह्या बुद्धियोगाचा आश्रय घेऊन, म्हणजे बुद्धियोगा योजिले, ज्यावेळेस त्याचा अवलंब करशील, त्याचे प्रवृत्त होशील असं करायला, त्यावेळेस तुला ते दोन्ही बांधणार नाही, आणि तू ह्या सहज ह्या संसार सागराच्या पार जाशील. संसार सागराच्या पार जाशील. म्हणून कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्म बंध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्त नामयम्. म्हणे कर्मजं ही बुद्धियुक्ता ही फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्त नामयम्. आता सांगितलं या दोन्ही याच्यातनं तू सुखशील, म्हणजे पाप पुण्यातनं, आणि ह्याला पार होशील. म्हणून तेच पुढे सांगताय की सकाम कर्माने काय, कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनीषिणः. ह्या सकाम कर्मामध्ये काय होतं, उत्पन्न काय होतं, फळ.
मग त्या फळाची पण आसक्ती असते, आशा असते. आणि त्या फळाच्या आशेचा जर त्याग केला तर तो काय होतो म्हणे, त्यक्त्वा मनीषिण जे मनीषी आहेत, मननशील आहेत, मन ईशितम, ज्यांच्या मनावरती काय, मनावरती शासन आहे. ईश म्हणजे शासन करणारा, मनीषण. म्हणजे कोण शासन करतं मनावरती, तर मनावरती, मनापेक्षा मनसस्थ परा बुद्धी असं म्हटलंय. इंद्रियाणि पराण्याहु मनः मनसस्य परा बुद्धी. आणि म्हणजे मनापेक्षा, मन कोणाच्या नियंत्रणात राहतं, तर बुद्धीच्या. जर अशी योग बुद्धी झाली, बुद्धीमध्ये असं पक्क ठसलं, अशी बुद्धी केली की मला फळाची आशा नाहीये आणि मी कर्तृत्वासक्ती पण नाही आणि भोक्तृत्वासक्ती पण नाही, अशा बुद्धीने ज्यावेळेस कर्म केलं जातं त्यावेळेस काय होतं, त्याला म्हणतात मनीषिणी. म्हणजे त्याचा बुद्धीचा कंट्रोल आहे मनावरती. मनातल्या इच्छा वासनानुसार त्याच्यानुसार तो काम करत नाही. खूपदा आपण मनाप्रमाणे करतो की नाही, मग बुद्धीनुसार. म्हणून मनीषिण म्हटलं आहे, मनावरचा ईशण करणार आहे. मनाचा मनीषिण म्हटले, विचारशील, मननशील. मुनी म्हटले, मननशीलत्वात मुनी, मनाच्या मनावरती स्वामित्व असलेला मनीषी. म्हणून असा जो त्याग करून काय होतो, तो महान ज्ञानी भक्त होतो. आणि तो काय होतो, काय करतो की बुद्धियोगाचा अवलंब करतो. आणि काय होतो, कर्मजम बुद्धियुक्ताही फलम त्यक्त्वा मनीषिण, फलाचा म्हणजे फळाच्या आसक्तीचा त्याग करून मनीषिण काय होतं, जन्मबंध विनिर्मुक्ता. ह्या जन्म आणि मरणाच्या चक्रातनं सुटतो. जन्मबंध म्हटले, बंधन म्हटले. आता म्हणे इथे पदम गच्छन्ते अनामयम, त्या आमय, म्हणजे नाही, आमय म्हणजे रोग, म्हणजे ज्याच्यात रोग नाही असे पद, म्हणजे त्या भवरोग नाही जिथे ते असे पद, त्या पदाला प्राप्त होतात. भगवंताच्या पदाला, भगवंताच्या पायाशी जातात, परमात्मा मोक्ष पदाला प्राप्त होतात. बंधन, तर म्हणजे इथे धनम. आता ते बंधन कसं आहे की आपल्याला ज्या इच्छा आहेत त्या, आणि धन म्हणजे आसक्ती आणि धन, जे दोन्ही आहेत ना, त्यांनी मिळून हे बंधन तयार होतं. सगळ्यातलं, धनातली आसक्ती, पैसे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, यालाच बंधन म्हटले. बंधन म्हणजे काय, असं कोणी बांधलेलं असतं असं नाही. म्हणे एकदा एक माणूस गेला त्याच्या गाढवाला घेऊन, आणि जर रोज जायचा तर तो गाढवाला बांधून ठेवायचा आणि काम करून परत यायचा. आता एक दिवस झाला तर तो गेला, तर त्याने काय दोरी विसरला. तिथे गेल्यावरती पाहतो तो बांधताच येत नाही, गाढवाला बांधणार कसं. आता कसं बांधणार, नाही बांधलं तर हा जाईल इकडे तिकडे. म्हणून मग आता काय करायचं, म्हणून त्याने काय इकडे तिकडे बघितलं. एक साधू तिथे बसले होते, त्यांना विचारलं की अहो आता मी काय करू, आता बाबा ह्याला तुमच्याकडे दोरी आहे का. तर तो म्हणे, अरे बाबा माझ्याकडे काहीच नाही, मी काय दोरी काय ठेवू. तर म्हणे असं आहे की त्याला बांधायचंय, तो नाही तर निघून जाईल. मी बांधलं नाही तर ठीक आहे, रोज कसं बांधतो, काही नाही म्हणे, त्याला चुचकारतो करून काय काय ये करतो. मग त्याच्या गळ्यात असं हे करतो आणि दोरी तिकडे झाडाला त्याला बांधतो, किंवा ते खुंटा जोडून तिथे बांधतो. ठीक आहे म्हणे, जा त्याच्या पाठीवरून तू जसं करतो रोज प्रमाणे हात फिरव, त्याला चुचकार, त्याच्या गळ्याजवळ बांधायचं. काय करायचं, गाठ बांधल्याचा फक्त काय कर, नाटक कर, गाठ बांधतोय असं, इकडे पण गाठ बांधतोय असं कर. आणि तो करतो, सगळं काम बिम होतं, तर सगळं करून येतो. कपडे, तो धोबी असतो, तो कपडे एवढे धुवून सगळं आणले की त्याच्या पाठीवरती ठेवतो. आणि आता त्याला गाढवाला उठवतो. ते उठतच नाही, चालतच नाही. हा काही केलं चालत नाही, हा थकून जातो त्याला मारून मारून. मग शेवटी तो म्हणतो, बाबाजी जातो तिकडे, महाराज तू स्वामी तुम्ही काय केलं, तुम्ही काय मंत्र मारला की काय म्हणे. तो उठतच नाही. अरे तू कसं बांधलं होतं, म्हणे मी बांधलंच नाही, मी दोरी नाही का विसरलो. अरे पण तरी सुद्धा तू कसं केलं होतं. म्हणे त्याला असं जसं बांधत होतो तसं, आता उठवताना जसं करतो तसं कर. मग तो परत गेला, त्याला परत असं त्याला चुचकारलं, आणि परत मग काय केलं की सोडायची फक्त काय केली, कृती केली, नक्कल केली, आणि मग ते लगेच पळायला लागलं. तसंच आहे आता इथे पण बंधन असं आहे. म्हणे कर्मजम बुद्धियुक्ताही फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्ति अनामयम. अशा तऱ्हेने हे जे कर्मजम फलम त्यक्त्वा, कर्माचं फळ बांधतं मनुष्यात.
कारण त्याच्यातली आसक्ती बांधते. हे कर्म केलं मग मला ते मिळेल, मग त्याच्यासाठी तो अडकलेला राहतो. मग ते मिळालं की अजून परत मग नवीन इच्छा तयार होते. म्हणून अविद्या काम कर्म चक्र म्हणतात त्याला. एक तर आधी आता काय माहिती का, म्हणजे आता काम कर्म केलं, कर्माच्या फळाची आसक्ती आहे, मग ते फळ भोगण्यासाठी तो काय होतो, परत जन्म घेतो, परत कर्म करतो, परत मरण, परत जन्म, म्हणजे जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्ति अनामयम. अरे ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुनातया. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. अरे अर्जुना, तुझे कर्मयोग, म्हणजे आता त्यांनी सांगितलं सुंदर असं की जे कोणी आहे ना ते कर्मी तरी वरती तिचे कर्म करतात, परी कर्मफळा नातळती, म्हणजे ते कर्म करतात पण कर्मफळाची इच्छा करत नाही. त्यामुळे काय होतं, आणि यातायाती लोपती. यातायाती लोपती म्हणजे जन्म मरणाच्या ज्या फेऱ्या आहेत त्या त्यांच्या संपतात, लोपतात, नष्ट होऊन जातात. म्हणजे कर्मयोगी जो आहे अशा तऱ्हेने बुद्धीने युक्त होऊन कर्म करणारा, आता इथं बुद्धी प्राप्त होते बरं, काही कर्माची बुद्धी प्राप्त होते. कशी? फळाची आशा न ठेवता, त्यालाच योग म्हटलंय. आता हा कर्मयोगी ज्ञानी कर्म करण्यामध्ये, कर्मयोगी ज्ञानीच आहे तो काय करतो, कर्मयोग करण्यामध्ये गुंतलेला असतो, पण तो फळासाच्या मनाने पण शिवत नाही, कर्मफळाच्या आशेला मनाने सुद्धा शिवत नाही, म्हणून नातळती. आणि म्हणून अर्जुना तो जन्म मरण्याच्या फेऱ्यात पडत नाही, कारण कर्मफळ करतच नाही तो. जरी फळ मिळाले तरी त्याच्यामध्ये तो आसक्त नसतो. तो मनात, खरं तर मनानेच त्या कर्मफळामध्ये बांधलेला असतो. बंधन कुठे आहे? मनात आहे. जसं त्याला बांधलंय हे त्या गाढवाने मनात आहे. तसं गाढव म्हणजे आपणच बांधून ठेवलंय ते कर्माच्या दोरीने, त्याला कर्मफळाच्या दोरीने, कर्म करतो त्या फळाच्या दोरीने बांधतो. खरं तर ते पण नसतंच बांधलं नाही तर काय होईल, म्हणजे कर्म बंधनात जन्म आणि बंधनात विनिर्मुक्ता पदम गच्छन्ति अनामय. अशा तऱ्हेने त्या मोक्ष पदाला दुःख रहित अशा अनआमय. आता भवरोग म्हणजे काय? दुःख, राग, द्वेष, काम, क्रोध, याच्यातनं सुख, दुःख, मान, अपमान हे सगळं मिळतं. आता ह्याच्यातनं हे जे काय आहे ना, हेच तर बंधन आहे. म्हणून मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. आणि ज्यांनी असा बुद्धियोग संपादन केलं आहे त्यांना तो योगी, मग अर्जुन काय होतो की पावती पद अच्युत, अच्युत पदाला पावतो. जन्म मरणाला मिळत नाही त्याला. तो पूर्णतः काय होतो, तो काय होतो, येरझारा होत बंदच, म्हणजे त्याच्या काय होतं, येरझारा कुठला, जन्म आणि मग जन्मबंधनच नाही, नष्ट होतं, म्हणजे परत जन्माला येत नाही. म्हणजे ये रे माझ्या मागल्याने पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शरणम, हे काहीच नाही. आणि मग अशा तऱ्हेने त्याचे येरझारा तर होतच नाही. आणि हा योगी जो आहे ना, तो काय होतो, पूर्णतः कसा होतो, निरामय भवती, दुःखरहित, रोगरहित होतो. पावती पद अच्युत, आणि दुःखरहित अशा आढळ पदाला प्राप्त होतो. तिसरे कुठे नाही, आपल्याच बुद्धीमध्ये स्थान मिळतं त्याला, ते की तो पूर्ण स्थिर बुद्धीचा होतो. म्हणूनच पुढे सांगितलं, पुढच्या श्लोकामध्ये आपण सांगितलंय की म्हणे इथे तऱ्हेने बुद्धियोग युक्त धनुर्धरा, अशा प्रकारे हा आढळाच्या स्थानाला प्राप्त होतो. आढळ स्थान म्हणजे काय? आता बघा, ज्याला पावती पद अच्युत, च्युत न होणार आणि बुद्धी, किती पण कुठलंही पद मिळालं तर ते जातच ना. किती वेळेस मुख्यमंत्री होणार, किती वेळेस पंतप्रधान होणार, 5 वर्षामध्ये, 5 वर्षानंतर परत 5 वर्ष, परत 5 वर्ष. एखादी तर वेळ असं येईलच ना की तिथे नाहीच होणार, हे ना. म्हणजे ते यमाचं पण पद मिळो किंवा इंद्राचं पद मिळो, कुठलंही पद मिळो, त्या पदाला काय अच्युत होतात. ते पद सुट्ट, जितके दिवस पुण्य, जितके दिवस आहे तितका कार्यकाल, तितके दिवस, नंतर तर जातच ना. आणि ते पद मिळवण्यासाठी परत परत प्रयत्न करावे लागतात. म्हणून पदाची आशा आहे म्हणून आहे. पण जर समजा सतत कामच करत राहिलंय, सतत सेवा करतायत सगळ्यांची, आणि पदाची आसक्ती नाहीये, तर त्या माणसाला दुःख पण होत नाही, जिथे तिथेच मस्त राहतो, एकदम निर्मस्त.
तसंच आहे. म्हणून हे जे आहेत ना, जे कोणी कर्मयोग असेल तर सगळे फळाच्या बुद्धीचा त्याग केलाय, कर्तृत्वाचा पण त्याग केलाय, ते असेच होतात. काय देव मिळो न मिळो ते मस्त मस्त मौला असत है ना. जसं तो जड भरतांचं उदाहरण आहे. त्यांना काही देव न देव काय करो, मस्त मस्त असे त्याच्या त्या पदामध्ये राहत होते, ते काही करायचे पण नाही लवकर. म्हणजे तिथे मीपणाने करत नव्हते किंवा रेक्व मुनी ते पण मस्त पडले. गाडा गाडा हाकायचे म्हणे ते. एक गाडा होता त्यांचा हमाली, ते 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 ओझे व्हायचे. मिळालं ते कोणी म्हंटल तर जायचे, नाही तर नाही, नाही तर नाही, एकदम बिंदास मस्त विचारायचे. म्हणे ते पद अच्युत, ते बुद्धीचे जे स्थान आहे ना, बुद्धी कुठे स्थिर राहते ते स्थानात, त्या स्थानात राहतात परम अच्युत मोक्ष पदाला प्राप्त होतं. तसं सांगितलं. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. म्हणे यदा ते मोह कलिलम, म्हणजे जेव्हा बुद्धी मोहरूपी मोहित होते आणि काय होते, बुद्धी व्यतितरिष्यती, ही बुद्धी आहे ना मोहरूपी मलिनाच्या मध्ये अडकते, त्या मलिन आवरणात पार पडेल, तेव्हा ते जे ऐकलं आहे आणि जे ऐकायला मिळालेलं असेल त्या दोन्ही पासून तू विरक्त होशील. आता खरं तर बुद्धी मोहित कशी होते, म्हणे असं असं सांगितलं आहे. निर्वेदम म्हणजे तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य. म्हणजे म्हणून बुद्धी काय करते की आता वेदांमध्ये असं सांगितलंय, हे असं सांगितलं, श्रुतस्य श्रोतव्यस्य, म्हणजे जे ऐकलेलं आहे आणि जे अजून ऐकायचं राहिलेलं आहे. मग आता वेदांमध्येच सांगितलं हे कर्म ते कर्म, याचं फळ तसं त्याचं फळ तसं, हे असं ते तसं. आणि मग ते जगतामध्ये जेवढे काही विषय आहे, आपण म्हणतो ह्या जगामध्ये मी आणि जगत आहे आणि या जगामध्ये मी त्याच्याशी संबंध येतो आणि या जगातले पाहण्याचे म्हणजे 5 ज्ञानेंद्रियाचे विषय, शब्द स्पर्श रूप रस गंध, आणि ह्या विषयांच्या पलीकडचे पण अतिंद्रिय विषय, हे सगळे विषय आहेत. ह्याच्याबद्दल जे ऐकलेलं आहे, जे ऐकतो पाहतो तेच तर आपण करतो नाही का, त्याचा भोग घ्यायचा, उपभोग घेण्याची वृत्ती निर्माण होते. पण जे ऐकलेलं आहे आणि जे ऐकायचं राहिले त्याच्यापासूनही ज्यावेळेस बुद्धी काय पट होते, त्याच्यापासून निर्वेदम आयात, म्हणजे जेव्हा बुद्धी ह्या मोहापासून दूर होते, कुठल्या विषयांच्या भोगांच्या आणि ह्याच्या, यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति, ती तरुण जाते, म्हणजे ह्याच्या बाहेर आवरणातनं बाहेर पडते, तेव्हा तेव्हा काय होतं, ही बुद्धी ज्यावेळेस त्या आवरणातनं बाहेर पडते तेव्हा काय होतं की तदा गंतासी निर्वेदम, निर्वेदम म्हणजे वैराग्य प्राप्त होतो. नाहीतर मग हो ना, तिथे गेलेय का तुम्ही, आपण जाऊ, असं हे खाल्लंय का मग ते खाऊ, असं गेलंय का मग खाऊ, हा भोग झाला, हा, ते चालूच राहतं. भोगाच्या वस्तू बदलतात, भोगाची इच्छा नाही जात, मग ते अजून वैराग्य नाहीये. म्हणजे इच्छा राहित्य ना, इह स्वर्ग, म्हणजे इथे जे सगळे इह आणि स्वर्ग भोगेशु, या भोगा ह्यांच्या भोगांचे, भोगांबद्दलच्या कामना, अर्थ, यांच्या फल अर्थ फल भोगेशु इच्छा राहित, त्याला वैराग्य म्हटलंय. वैराग्य म्हणजे ह्याची पण इच्छा न राहणं. ही इच्छा कशामुळे येते, बुद्धीमुळे. छानपैकी बसलेले होते, सगळं छान, पहाटे उठले, चला आपण आज सकाळपासून सगळं करावं म्हणून, ध्यान करावं म्हणून उठले, आणि ध्यान करायसाठी तेवढं बुद्धीत आलं की आपण आता काहीतरी चहा घेतला पाहिजे. इच्छा निर्माण झाली, थंडी पण आहे आता खूप पडलेली. मग गेलं बघतात दूधच नाहीये, मग आता दूध आणायला पाहिजे, म्हणून मग बाहेर पडले. चांगले सकाळी उठले होते, आता बसले असते 5 मिनिटं तरी जप आणि ध्यान करत, नाही चालले. मग जाता 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 मग गेलो तिथपर्यंत, 6ला उघडलेलं असतं, 5:30-6ला दुधाचं. मग दूध घेतलं, मग येता येता कोणीतरी भेटलं, मग त्यांच्याशी बोलले, परत येता येता असं असं करत 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 6चे 7 वाजले. मग आल्यावरती चहा केला, तोपर्यंत घरातले सगळे उठले होते, आणि मग आता तिथे चहा पण घेतला, मग त्यांना पण दिला. मग आता कसलं ध्यान होतं आणि कसलं काय होतं. मग आता परत पुढच्या बोलणं, मग त्याच्यात पण 7:30-8 वाजून गेले. अरे बापरे, 8 वाजले. मग आता काय ध्यान करावं, बसलं तरी इकडनं आवाज तिकडनं आवाज, इकडे मन लागत नाही तिकडे मन लागत नाही, जो भेटला होता त्याच्याबद्दल विचार सुरू झाला. म्हणून भगवंत उठल्या म्हणजे ध्यान कधी करायचे, कृष्णाची दिनचर्या दिली आहे श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णाचे, सकाळी उठल्या लगेच तिथंच बसून तुम्ही ध्यान करायला पाहिजे.
परमात्म्याचं स्मरण करायला पाहिजे. नंतर विंतर नाही, उठल्या बरोबर पहिला विचार भगवंताचा, दुसरा येताच कामा नये. रात्री झोपताना जप करायला पाहिजे, झोपता जप करा, मध्येच झोपू, सकाळी उठल्यावरती शेवटचा जो विचार होता तोच पहिला असेल. अशी तरी बुद्धीला जर हे केलं तर मग म्हणजे जर समजा योग्य वस्तूमध्ये योग्य ठिकाणी बुद्धीला लावलं तर ती निकृष्ट गोष्टीत जात नाही. पण कधी अशी बुद्धी होईल जोपर्यंत ही भोगाची इच्छा जात नाही, वैराग्य होत नाही तोपर्यंत. मग बुद्धीमध्ये वैराग्य येतं, बुद्धीमध्ये वैराग्य असतं. म्हणून ते ज्यावेळेस होतं बुद्धीमध्ये, बुद्धी अशी परिपक्व होते त्यावेळेस म्हणे काही नाही, श्रोतव्यस्य श्रुतस्य, ऐकलं नाही काहीच होत नाही म्हणे. कधी यदा ते मोह कलेलं, हा मोहच आहे. एकदा सुंदर गोष्ट अखंडानंदजींचीच आहे, त्यांनी सांगितलेली. म्हणे एकदा काय झालं, एक राजा होता, त्या राजाला एक साधू होते, त्या साधू बाबांकडे जायचं, ते विरक्त. तर तिथे गेला, त्यांची श्रद्धा बसली राजाशी. मग त्यांनी सांगितलं या आमच्या इथे. मग राजा ते तिथे बाहेर झोपडी होती त्यांची लांब अशी तिथे. राजा ते म्हणे झोपडीत काय राहतात महाराज, मी तुम्हाला आहे ना असं छान कुटी बांधून देते. ते असेच कुठेतरी राहायचे. मग तिथे त्यांनी ती कुटी बांधून दिली, कुटी बांधली. मग आता ते खाली चटईवरती झोपायचे. राजाने एक दिवस पाहिलं चटईवरती झोपतात, नाही नाही नाही, आता तुम्हाला छान पलंगणी गादी देतो. पलंगणी गादी दिली, सगळं माळवाळू सगळ्या सोयी दिल्या, खायला ह्याला त्याला सगळ्या सुख सोयी द्यायला दिल्या, जशा राजाच्या तशा साधूला. मग त्या राजाला वाटायला लागलं मी आणि साधू तर सारखंच आहे. रोज जायचं आणि विचारायचं. एक दिवस विचारलं, म्हणे आता काय, तुम्ही आणि मी तर सारखेच राहतो की नाही, जसं मी बिछाणावरती मऊ मऊ झोपतो तसं तुम्ही सगळं मग तुम्ही आणि मी सारखेच. मग ठीक आहे, त्यांनी टाळलं उत्तर द्यायचं. पण तरी सुद्धा तुमच्यात आणि माझ्यात काही फरक नाही म्हणे. त्यांनी काहीच नाही केलं. बरं म्हणे ठीक आहे, उत्तर द्यायचं टाळलं. पण थोड्या वेळाने ते असे फिरत होते. त्यांनी राजाने साधूने सांगितलं चला म्हणे आपण जाऊ. ते चालायला लागले. ते नदी होती, नदी जात होती. नदीच्या किनाऱ्याने समजा गंगा होती, गंगाच वाहत होती तिथे. तर मग गंगेच्या किनारे चालायला लागले ते. मग 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर चालतच होते. मध्ये त्यांच्या गप्पा चालू होत्या, साधूंच्या त्यांच्या चर्चा, जे काय प्रश्न त्याचं उत्तर चालता खूप झालं. आता 3 तास. आता राजा पण थकला, पुढे जाऊ. मग आता त्याने म्हंटल की आता जाऊया आपण परत. अरे कशाला, चल अजून पुढे जाऊ. मग ते तसं राजाने 2दा 3दा टाळलं, पुढे जायला लागलं. मग नंतर आता अंधारही व्हायला लागला. मग राजा म्हणायला लागला आता जायला पाहिजे महाराज आपण. म्हणे ते काय गरज आहे जायची, चल म्हणे आता असं सरळ जाऊ, त्या नदीच्या उगमापर्यंत जाऊ, तिथे मस्त बसू, ध्यान लावू. कारण गप्पा मोठ्या करतो ना सगळेजण, अगदी पार ते पद काय आणि हे ते मग सगळं सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. मग आता तिथे ज्यावेळेस असं म्हंटल साधूने चला आता आपण जाऊ निघून तिथे, त्यावेळेस राजा म्हणे नाही, माझं कसं होईल, तर राण्या वाट बघतील, असं होईल तसं होईल, राज्य कसं सोडू, हे कसं सोडू. म्हणजे जरी बाहेरच्या सुखसोयी सारख्या होत्या, त्याच्यामध्ये साधू राहत होता, पण ते मोह असा असतो की बाहेरून त्याला काय वाटायला लागतं. त्या राजाला वाटलं की अरे माझ्यासारखा साधू म्हणजे माझ्यामध्ये काय फरक आहे, काहीच नाही. पण तिथे त्यांचं श्रुतस्याचं हे नव्हतं, कारण निर्वेद होतं, मोहित बुद्धी नव्हती. जरी सुखसोयी बाहेर असल्या तरी सुद्धा त्या आत जाता कामा नये. तेवढंच काय पाहिजे की वैराग्य, म्हणजे असलं काय आणि नसलं काय त्यांना फरक पडत नाही. असलं तरी त्याच्याबद्दल बदल करत नाही, नसलं तरी नाही. आणि अशा तऱ्हेने इथे सांगितलं मोहरूपी बुद्धी या मालिन्याच्या त्या आवरणातनं बाहेर पडली. कारण तिथे जरी वाटत होतं की तो साधू एवढ्या सगळ्या सुखसोयींमध्ये राहत आहेत, पण त्यांच्या मनामध्ये यत्किंचित सुद्धा त्याच्याबद्दल आसक्ती नव्हती आणि मोह नव्हता, पूर्णता वैराग्य होतं. पण राजाच्या मनात मात्र सगळा मोह होता. पण राजाला वाटत होतं मी कसा आहे साधूचा, तू ऐसा ते होसी जय मोहा ते या सांडीसी. मोह याला म्हणतात. जिथं नाहीये तिथं ते वाटतं. अति वैराग्य मानसी संचरईल, मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान. तेने निचाडे होईल मन आपैसे तुझे, तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे. ते अर्जुना आघवे पारुशेल. म्हणे अर्जुना तू काय कर, तू ऐसा ते होसी ते मोहाते या सांडीशी. तू ह्या मोहापासून जेव्हा
मुक्त होशील, मोहाचा त्याग करशील ना, त्यावेळेस आणि वैराग्य मानसी संचरेल. आणि ज्या वेळेस तुझ्या मनामध्ये वैराग्य संचरेल, मनामध्ये पण वैराग्य, बुद्धीमध्ये निश्चय असतो, मनामध्ये येतं ते, जे बुद्धीत आहे तेच मनात प्रकट होतं बरं का. त्यामुळे ते मनात संचरेल, कारण बुद्धीचा निश्चय महत्वाचा आहे. म्हणून वैराग्य संचरेल तेव्हा तू असा होशील, कसा? निर्वेदम. मग निष्कळंक गहन, मग ते निर्दोष असं गहन असं सखोल असं जे आत्मज्ञान आहे ना, मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान. असं निष्कलंक असं जे आहे, सखोल असं जे आत्मज्ञान आहे ना, ते उदय पावेल ते तुझ्या हृदयात. आणि तेथे निचाडे होईल मन आपैसे तुझे, आणि मग तुझं मन आपोआप विरक्त होईल, निचाडे होईल, त्याच्यामध्ये काहीच राहणार नाही. तेथे आणिक काही जाणावे के मागिला ते स्मरावे, ते हे अर्जुना आगवे पारुशेल. आणि अशी अवस्था प्राप्त झाल्यावरती तुला काही श्रोतव्यस्य, काही ऐकण्याचं किंवा काही तुला जाणून घेण्याचं राहणार नाही. श्रुतस्यच म्हणजे पूर्वी जे काही ऐकलं आहे त्याचं स्मरण सुद्धा तुला राहणार नाही. तू हा हव्यास काय होईल, आपोआप पारुशेल, बंद पडेल, थांबेल. तर पुढचं ऐकायचंय, असं करायचं, तो पण थांबेल, आणि मी जे ऐकलेलं आहे त्याचे स्मरण पण संपेल. याला म्हणलं ना किती सुंदर. म्हणजे एक तर सांगितलं की अशा तऱ्हेने ही जी बुद्धी योगाने तू कर्म कर, कर्म सोडायला नाही, निष्काम कर्म कर. आणि मग आता कसं ते पुढे सांगत आहे की कुठपर्यंत अशा तऱ्हेने होईल, पण कसं, श्रुती विप्रतिपन्ना ते यदास्त्यास्यसि निश्चला समादावचला बुद्धी तदा योगमवाप्स्यसि. आता तुला त्या आढळ पदाची प्राप्ती कधी होईल? आधी सांगितलं ना, गच्छन्ति अनामयम पदम, जन्मबंधनातून विनिर्मुक्त होशील, ते पद मिळेल. आणि अशा तऱ्हेने तुझा मोह ज्यावेळेस दूर होईल, त्यावेळेस तुझ्या मनामध्ये अशा तऱ्हेने वैराग्य होईल, त्यावेळेस. पण कधी? तर म्हणे श्रुती विप्रतिपन्ना ते यदास्त्यास्यसि निश्चला समाधा अवचला बुद्धी, समाधौ अचला बुद्धी, समाधाव अचला नाही, समाधौ अचला बुद्धी तथा योग, ती संधी झाली आहे. औ आणि अच व. आता म्हणे अशा तऱ्हेने समाधी आणि अचला बुद्धी तदा योगम वाप्स्यसि, अशा तऱ्हेने तुला त्या योगाची प्राप्ती होईल. कशी? तर म्हणे श्रुती विप्रतिपन्ना ते, श्रुतीच्या प्रतिपादन केल्याप्रमाणे, श्रुती म्हणजे वेदांनी सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकारच्या कर्मफलाच्या ते श्रुती विप्रतिपन्ना ते यदास्त्यास्यसि निश्चला, अनेक प्रकारचे कर्म सांगितले, अनेक प्रकारचे कर्मफळ सांगितले आहेत. पण ते सगळ्या कर्माच्या बद्दल आणि कर्मफळांबद्दल ऐकून सुद्धा ज्या वेळेस तुझी बुद्धी कशी होईल, स्थिर राहील, विचलित होणार नाही. आणि त्यावेळेस समाधीचाच अर्थ आहे की सम आधीयते, सम्यक आधीते, म्हणजे चांगल्या प्रकारे ठेवले जाते. कुठं? ज्या वेळेस या परमात्मा स्वरूपामध्ये, आपल्या स्वरूपामध्ये, दुसरी तिसरी काही नाही, समाधीचंच नाव परमेश्वर आहे, परमेश्वराचंच नाव समाधी. आता म्हणे बुद्धी तदा योग वाप्स्यसि, म्हणे आता अशा तऱ्हेने परमात्म रूप समाधीच्या मध्ये ज्या वेळेस त्या समाधी म्हणजे निश्चय करेल परमात्म्याचा, तू बुद्धीमध्ये निश्चय ज्या स्थिर होईल ना, तेव्हा तुला काय होईल की ह्या प्रकारच्या परमात्म्याची, आत्मचैतन्याची प्राप्ती होईल. बुद्धिस्तदा योगम अवाप्स्यसि, बुद्धीमध्ये तू जाणशील त्याला. इंद्रियांची या संगती तिये पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ, जे बुद्धी होईल निश्चळ ते पावसी तू सकळ योग स्थिती. बुद्धीच तिथं राहणं महत्वाचं आहे. बुद्धी जिथं आहे तिथं आपण असतो. म्हणजे इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी आहे, इंद्रियांच्या संगती जिये पसरू होतसे मती,
इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी भोग विषयांकडे जाते, भोगांकडे पळते, ती निष्काम नाहीये. ती पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. अशी जी आहे विषयांकडे जाणारी बुद्धी, ती पुन्हा निष्काम कर्माने काय होईल, आत्मस्वरूपामध्ये स्थिर होईल. आणि समाधी सुखी केवळ आत्मज्ञानाने प्राप्त झालेल्या समाधी सुखामध्ये तुझी बुद्धी स्थिर होईल, निश्चल होईल, आणि ती पावसी तू सकळ योग स्थिती, आणि तेव्हा तुला ती योग अवस्था प्राप्त होईल. माणूस कुठे राहतो, तर जिथं त्याची बुद्धी आहे तिथे. म्हणून बुद्धीमध्ये ज्याला महत्व आहे तिथे. पैशाला महत्व आहे बुद्धीमध्ये, तर तो पैशालाच मान देईल. ज्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानाला महत्व आहे, तो साधू संत ज्ञानाला मान देईल. आता कसं आहे, बुद्धीवरती अवलंबून आहे, बुद्धीत काय आहे. आणि जशी समज तसा मनुष्य, जसं मन तसं मनुष्य, असं म्हणतो आपण. आता जसं मन चंचल म्हणतं, चंचल मनुष्य शांत म्हणतं, शांत मनुष्य रागीट म्हणतं, रागीट मनुष्य कुत्सित म्हणतं, कुत्सित मनुष्य. पण हे मन पण आहे ना, त्या बुद्धीने होतं. आणि ही बुद्धी कशी होते, शास्त्रानुसारणी बुद्धिम तू सारथिम विद्धी असं म्हटलंय. ज्या वेळेस ती बुद्धी शास्त्राला शरण जाते, शास्त्र म्हणजे जे शासन करतं, त्यांनी कुठं कोणावरती शासन केलं पाहिजे, बुद्धीवरती. पण काय होतं, मनुष्य आपल्याच बुद्धीला आणि आपल्याच समजेला महत्व देतो. ती बुद्धी विपरीत बुद्धी आहे. म्हणून श्रुती विप्रतिपन्ना ते यदा त्यास ती निश्चला, तिथं ती स्थिर होते, निश्चल अचल राहते, इकडे तिकडे हालत डुलत नाही. मग ती जी बुद्धी आहे ना, अशी बुद्धी, म्हणून निष्ठा म्हटलंय त्याला, निष्ठा नितराम ती जी पक्की आहे. म्हणून कीलक म्हणतात, कीलक गाळतात ना, ते पण आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये कीलकम स्तोत्र म्हणताना पण सगळ्यांनी आज त्याच्यामध्ये कीलक असतं. कीलक म्हणजे काय, ती खुंटी टाकतात, खुंटी गाडली तशी ठोकतात, आणि मग ती हलवून बघतात, हलते का, हलत असेल तर परत ती ठोकतात, हल्ली नाही पाहिजे. तशी बुद्धी, तशी बुद्धी हल्ली नाही पाहिजे. म्हणजे बुद्धीमध्ये जे काय एकदा फिट झालं, ते परमात्माच स्वरूप हल्ली नाही पाहिजे. तिथून दुसरी इच्छा नाहीये. विषय त्यांचा झाला नारायण, बाकीच्या विषयांकडे जात नाही, इंद्रियांच्या विषयांकडे जात नाही. अशी जी आहे, जो ध्येय वेडा माणूस असतो ना, तो काय करतो, त्याच्याकडे दुसरीकडे त्यांचं लक्ष जात, त्याची बुद्धीच जात नाही. संतांचं उदाहरण बघा. भक्त असेल तर भक्तांच्या बाबतीत म्हणायचं तर परमेश्वर गुण अशा काय होईल, सगुणाकार अशी वृत्ती राहील, विठ्ठलाकार वृत्ती राहील, विठ्ठल 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 सगळं. ती पण तशीच बुद्धी स्थिर, सगळं करताना विठ्ठल. आणि वेदांताच्या बाबतीत विचार करायचा तर कुठलंही काय करत असू दे, बुद्धी तिथून हलता कामा नये. त्या चैतन्य साक्षी आत्मस्वरूप कुठलेही काम करू दे, कुठले कुठे बघू दे, डोळ्यांनी खाणं दे, तर त्याचं विसरण होता कामा नये, त्याच्यामध्ये सतत. ते म्हणून आपण त्याला तुरीय अवस्था म्हणतो की नाही. सगळ्या जागृत अवस्थेमध्ये असू दे, स्वप्नामध्ये असू दे, सुषुप्तीमध्ये असू दे, त्याच भान राहणं. काही कर्म चालत असू दे, खाता पिता उठता बसता, इकडे कुठलेही कर्म करता, फक्त ती योग स्थिती. बुद्धी होईल निश्चळ, ते पावसी तू सकळ योग स्थिती. आणि ज्यावेळेस असं बुद्धीला खात्री पटते, त्यावेळेस ती निश्चल होते. बुद्धीला आता व्यवहारात नाही का खात्री पटते, चला बँक बॅलन्स एवढा करून ठेवलाय, सगळ्या प्रत्येक मुलांसाठी घर बांधून ठेवलंय, एवढं एवढं केलंय, सगळ्यांच्या नावावरती पैसे, माझ्या नावावरती पैसे, काही झालं तर आहे, मेडिक्लेम आहे, असं आहे, आता निश्चित. कारण बुद्धीत समज आहे, पैसा असला, हे सगळं असलं की मग सगळं आहे. पण एवढं सगळं असतं, एवढी मोठी इस्टेट असते, सगळं असतं, बाहेर जातात कुठेतरी प्रवासात, आणि खाली ते असं पूर्वीचं उदाहरण होतं, ते खाली आधी पूर्वी खाली उतरायचे, रेल्वे स्टेशनवरती उतरले आणि चढायच्या आधीच गाडी सुरू व्हायच्या आधीच हार्ट अटॅक आला आणि तिथेच पडले, सगळं तिथंच राहिलं. तो बँक बॅलन्स पण, मेडिक्लेम पण, एवढे डॉक्टर तैनातीला ते पण सगळे तिकडेच राहिले, इकडे गेले ते. काहीच नाही, पत्ताच नाही. मग कसं बस 7-8 दिवसानंतर पत्ता लागला, आणि मग ते तिथे ठेवलेलं होतं, ते ठेवतात ना बेवारस, कधी कधी तर असं होतं, ते पण नाही माहिती असतं, मग ते गेलं. पण ते पण असं काय सांगता येतं, कसला काय भरोसा, धनाचा भरोसा आहे, घराचा भरोसा आहे, बाकीच्या संबंधांचा तरी काय भरोसा. मग कशात भरोसा पाहिजे, परमेश्वरामध्ये. हे सगळं आहे ना, हे सगळं
ते तसं इथल्या इथंच राहणार आहे. हे जमवून काय करायचं? काहीच नाही. पण आपण मनुष्य काय करतो? त्याच्यासाठी सगळं सोडून देतो. ते जमवण्यासाठी सगळे चांगले संबंध, सगळे अनात्माच जमवतो. परमात्म्याशी जोडतच नाही. भक्तांशी म्हणून कृपणा फल येतं म्हटलंय. कृपण म्हटलंय त्याला. कृपण म्हणजे करू शकतो. म्हणजे कृपण कंजूस कोणाला म्हणतात? सगळं सामर्थ्य आहे, पण ते वापरतच नाही चांगल्या गोष्टीसाठी. नको तिथे वापरतो. भोगासाठी वाटेल तितक्या पैशाचा चुराडा. पण देवासाठी आणि जिथं खरं कर्मयोग, जिथं खरं तर परमेश्वरासाठी पाहिजे तिथं नाही. असं नाहीये. जो भक्त असतो ना, तो काय करतो? उत्तमातलं उत्तम देतो भगवंताला. खरं तर त्याला काही लागतच नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. भक्ती भाव लागतो, पूर्णता. तशी बुद्धी पूर्णता त्याच्यापर्यंत असली पाहिजे, त्याच्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे हे होतं. म्हणून त्यावेळेस तुला ही स्थिती प्राप्त होईल. तोपर्यंत नाहीये. मग अर्जुनाचा सहज प्रश्न, असं कोणी मिळवलंय का असं स्थान? पद्मव्यम तू म्हणतो ते, अनामयम, जन्मबंध विनिर्मुक्त, मग ते कसे असतात ते सांगा. मग ते कशा असतात हे आपण उद्या बघू. त्याचा श्लोक पण उद्या बघू. पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती.